खासदार ओमराजेंनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर येते। मी मोठ्या धर्मसंकटात असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय। निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा मात्र राजकीयदृष्ट्या योग्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होतं, विकास निधीचा अभाव यांसारखी कारणं समोर होती। सत्ता आणि निधी नसल्यानं जनतेची कामं करता येत नव्हती। हा निर्णय केवळ मतदारसंघासाठी असल्याचं सुद्धा ओमराजे निंबाळकर म्हणतात। आणि वर्धापन दिनाला उपस्थित राहण्याच्या प्रश्नावर मात्र ओमराजेंचं मौन बघायला मिळालं। तर खासदार ओमराजेंच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त चांगलाच वाढवण्यात आलाय। धाराशिवच्या गोवर्धनवाडीमधल्या घरासमोर हा पोलीस बंदोबस्त सध्या तैनात आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे। ऑपरेशन टायगरमध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांचं नाव आहे आणि त्यामुळेच आता ही पोलिसांची सुरक्षा तैनात असल्याची माहिती। ऑपरेशन टायगरमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं नाव आलंय, परंतु त्यांनी त्या पत्रावर सही केली का नाही अजून निष्पन्न झालेलं आहे। आणि त्यांनी असं म्हटलं आहे की मी माझी भूमिका ही निकालानंतर म्हणजे कैलासवासी पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर मी जाहीर करणार आहे। त्यामुळे आता संदिग्ध आहे की ते त्यांच्याबरोबर आहेत का नाहीत। परंतु शासनानं त्यांच्या जे गोवर्धनवाडीचं घर आहे त्या घराच्या संरक्षणासाठी त्यांच्या सदस्याच्या घरातील कुटुंबातील सदस्यासाठी संरक्षण करण्यासाठी काही पोलीस कर्मचारी तैनात केलेले आहेत। आपण पाहू शकता की गोवर्धनवाडी येथील त्यांच्या घराच्या समोर शासनानं गृह विभागाचे काही कर्मचारी तैनात केलेले आहेत, पोलीस कर्मचारी आहेत आणि सध्या ते गेटवर आहेत। गोवर्धनवाडी येथील त्यांच्या घरासमोर सध्या शुकशुकाट आहे, कार्यकर्ते नाहीत, पोलीस नाहीत, वातावरण सध्या शांत आहे। जो ओमराजे निंबाळकर हे आपली भूमिका स्पष्ट करणार नाहीत तोपर्यंत ही संदिग्धच म्हणावं लागेल, कारण त्यांनी अद्यापर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। त्यामुळं ते शिंदे गटात गेलेत किंवा नाहीत हे अजून निष्पन्न झालेलं नाही। सध्या तरी ते ठाकरे गटातच आहेत असं म्हणावं लागेल, कारण त्यांनी अद्यापर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही। मी रहीम शेख, गोवर्धनवाडी, धाराशिव। तर ओमराजे सोलापूरमध्ये आल्यावर त्यांची गाडी फोडणार, ठाकरेंचे सोलापूरचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी आता हा इशारा दिलाय। ओमराजेंची गाडी फोडणार आणि फटके देणार असंही ते म्हणतात। सोलापूरमध्ये फुटीर खासदारांच्या विरोधात आंदोलन सुद्धा बघायला मिळालं। शहरातील गणपती घाटावर खासदारांचा प्रतिकात्मक दशक्रिया विधी करण्यात आलाय। खासदार पळाले तरी आम्ही पुन्हा खासदार निवडून आणू असंही चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। हल्ल्या मिठाला जागणारे औलाद आहे आमचे शिवसेनेचे, परंतु ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी शिवसेनेचे 6 आमदार जे उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर उद्धव साहेबांच्या मशाल या चिन्हावर निवडून आले होते, ते पैसे देऊन पळून नेले याचा आमच्याकडे कुठेतरी रोष आहे मनामध्ये। त्यामुळं या खरकट्यांना हे खरकटे टाकून आम्ही या ठिकाणी पिंडदान केलेलं आहे। हे मेले, परंतु आम्ही परत अजून 6 नवीन खासदार निवडून आणू शकतो शिवसेनेचे, एवढी धमक आमच्यात आहे। आणि उद्धवजींचे हात हा शिवसैनिक रक्ताचे पाणी करून बळकट केल्याशिवाय राहणार नाही। तर खासदार ओमराजे निंबाळकर हे पुण्यामध्येच असल्याची माहिती आहे। शेतकरी नेते जगदीश फरताडे यांच्याकडून ओमराजेंसोबतचा फोटो पोस्ट करण्यात आलाय। फेसबुकवर 5 तासांपूर्वी भेट झाल्याची पोस्ट शेअर केली आहे। ऑपरेशन टायगरमध्ये सगळ्या खासदारांना राजस्थानमध्ये ठेवलं असल्याची चर्चा सुरू असतानाच आता ओमराजे निंबाळकर यांचा पुण्यामधील कार्यकर्त्यांसोबतचा फोटो हा समोर आलेला आहे।